नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सांगली लोकसभा मतदारसंघातून महत्त्वाची बातमी आहे। सांगलीमध्ये अखेर विशाल पाटील यांच्याकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। विशाल पाटील आज देखील पुन्हा एकदा 2 उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या 2 पैकी एक अर्ज काँग्रेसकडून तर एक अर्ज अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी भरला। सांगलीमध्ये विशाल पाटील आज जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करणार आहेत। काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळाला नाही, मात्र काँग्रेसच्या नावाने त्यांनी अर्ज भरलेला आहे। पक्ष 19 एप्रिलपर्यंत एबी फॉर्म देईल अशी अपेक्षा देखील विशाल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। कोणते अर्ज भरलेले त्यांनी आज काय करणार? काल मुहूर्तावर काही तांत्रिक कारणामुळे काल आम्ही 2 अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत आणि आज पुन्हा सर्व कार्यकर्त्यांसमवेत अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही पदयात्रेनं त्या ठिकाणी जाणार आहे। का उमेदवारी नाकारल्यानंतर जे कार्यकर्ते आक्रमक झाले होते ते अजूनही ठाम आहेत की आपण उभं राहावं, तुमची भूमिका काय असणार आहे भविष्यात? हे पहा, पक्षाने उमेदवारी नाकारली नाहीये। आघाडीच्या धर्मात ही जागा त्यांच्या प्राथमिक चर्चेत काँग्रेसपासून सुटली आहे असा विषय आहे। काँग्रेस पक्षाने नाकारली म्हणायचं कारण नाही, पण काँग्रेस पक्षाच्या सीसी सेंट्रल इलेक्शन कमिटी त्या बैठकीत काँग्रेस पक्षाने एकमताने माझं नाव फायनल केलं होतं। आता ही जागा पुन्हा भांडून घ्यावी, शिवसेनेला परिस्थिती समजून सांगावी, अजूनही वेळ गेलेली नाही ही अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची असणं स्वाभाविक आहे। ती आहे आणि ती आमची आहे आणि त्यातला भाग म्हणून आज आम्ही अर्ज भरायला सगळेजण एकत्र जात आहोत। विशाल पाटील असतील, पृथ्वीराज पाटील असतील, विक्रमदादा सावंत असतील, हे काल नागपूरला गेले होते, काय बोलणं झालं का वरिष्ठांच्याकडून? काँग्रेसची काय बोलणं झालं का वरिष्ठांशी? नाही, माझी अजून त्यांच्याशी चर्चा झाली नाही आणि त्यामुळे मला त्याच्याबद्दल काय बोलता येणार नाही। बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की तडजोडी लोकशाही टिकवायची असेल तर काही तडजोडी कराव्या लागणार आहेत। त्याचबरोबर विश्वजित कदम यांनी सुद्धा सांगितलेलं की महाविकास आघाडी धर्म पाळावा असं वरिष्ठांनी सांगितलंय। तुमचं काय बोलणं झालं का? त्यांच्या ह्या वक्तव्य मला पाहायला मिळालं नाही, कारण 2 दिवस मी गेले 4-5 दिवस मी प्रत्येक कार्यकर्त्याला भेटणं, त्यांचे मन जाणून घेणं ह्यात गुंतलेलो होतो, त्यामुळे ते मी प्रत्यक्षात काय ऐकलेलं नाही। मी आता तुमच्याकडनं समजून घेऊन त्याच्यावर योग्य ती प्रतिक्रिया देईन। काल चंद्रहार पाटलांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात सांगितले की शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय, नेमकं दुखणं काय आहे मला माहित नाहीये, काय सांगाल तुमची? ते नेमकं काय बोलले ते काल मी उपलब्ध नसल्यामुळे दिवसभर आम्ही सांगली जिल्ह्याचे सर्व जे महान नेते आहेत त्या प्रत्येकाच्या समाधीचं दर्शन घेऊन आजचा अर्ज भरण्यासाठी जायचं म्हणून काल रात्री उशिरापर्यंत मी सगळ्यांची त्या दौऱ्यात होतो आणि त्यामुळे नेमकं ते काय बोलले हे मी समजून घेतलेलं नाही। ते आधी समजून घेतो आणि आता काही तासात आमची सभा आहे, त्या सभेत योग्य ते उत्तर किंवा प्रत्युत्तर त्याला आम्ही देऊ। नक्कीच आपण पाहू शकता आता अर्ज भरणार आहोत आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपण आपली स्पष्ट भूमिका मांडणार असल्याची मत विशाल पाटील यांनी आता बोललेलं आहे। आपण कॅमेरामन अभिजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।